आज थेट खात्यामध्ये पैसे जमा, तर आज 2 वाजल्यापासून खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. अतिवृष्टी भरपाई जे की मुख्यमंत्र्यांनी लाईव्ह सांगितलेले आहे की खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. तर आज सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आज जे की 2 वाजल्यापासून खात्यामध्ये अतिवृष्टीचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होण्यास सुरुवात. नैसर्गिक आपत्तीमुळे तर यामध्ये कोणते जिल्ह्यात कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, किती अमाऊंट आलेली आहे. तर आज लाईव्ह कार्यक्रमामध्ये जे की देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे. आता आज 2 वाजल्यापासून पैसे तर जमा होत आहे. कोणत्या कार्यक्रमातून पैसे तर जमा होत आहे, किती लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे, कोणत्या जिल्ह्यात तिथं लाभ मिळणार आहे, पैसे कसे तपासायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर आता सर्वप्रथम मागील काही महिन्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूर व गारपीट वादळामुळे पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथं नुकसान झालेले आहे, पीक नष्ट झालेले आहेत. तर शासनाने भरपाई देण्याची जी काही घोषणा केली होती, तर आता या घोषणेवर अंमलबजावणी करून तर आता आज दुपारी 2 वाजता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. तर सरकारमार्फत सांगल्याप्रमाणे जे काही सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी भरपाईचे जे काही पैसे आहेत हे DBTद्वारे कशाद्वारे DBTद्वारे थेट मदत इथं खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. DBT ट्रान्सफर थेट खात्यामध्ये पैसे येत आहे. कुठेही अर्ज करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. ज्यांचे पंचनामे झालेले आहेत तर अशांचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये थेट जमावण्यास सुरुवात. तर आता पीक विमासुद्धा 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये जे काही जिल्हे आहेत तर आता पहिल्या टप्प्यांमध्ये जे काही भरपाईची जे काही रक्कम आहे ते पहिल्या टप्प्यांमध्ये भरपूर लाभार्थ्यांना इथं मिळणार आहे. उर्वरित लाभार्थ्यांना काही दिवसातच तिथं पैसे जमा होणार आहे. तर आता अतिवृष्टी भरपाई थेट खात्यामध्ये जे काही या जिल्ह्यांमध्ये जमवण्यास सुरुवात इथं होणार आहे. तर यामधील जे काही जिल्हे आपण इथं बघून घेऊया. तर यामध्ये अहमदनगर काय झालेलं आहे, अहमदनगरमध्ये वाटप इथं लाईव्ह सुरू झालेलं आहे. नाशिकमध्ये सुद्धा पैसे खात्यामध्ये जमवण्यास इथं सुरुवात झालेली आहे. पुण्यामध्ये, मुंबई शहरमध्ये. तर आता त्यानंतर आपलं जे येते यामध्ये मुंबई, उपनगर, ठाणे तर या जिल्ह्यांमध्ये खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जे की अतिवृष्टी भरपाई तर आज 2 वाजल्यापासून थेट खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. त्यानंतर जे ते आपलं यामध्ये पालघर. तर आता अतिवृष्टी असेल, नुकसान भरपाई असेल किंवा पीक विमा जर तुम्हाला मिळालेला नसेल तर तक्रार करून तुम्ही भरपाईची रक्कम मिळवू शकता. 17,000 रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे पीक विम्याचे तर जमा होत आहे. रायगडमध्ये अतिवृष्टीचे पैसे वाटप सुरू झालेले आहे. रत्नागिरीमध्ये, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, अहमदनगर, लातूर, बीड तर या जिल्ह्यांमध्ये आता PM किसानचा 21वा हप्ता खात्यामध्ये जमा झालेला आहे. राहिलेला 9चा 8वा हप्ता जे की याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. तर आता ज्या शेतकऱ्यांनी eKYC केलेली आहे, काय केलेली आहे, eKYC केलेली आहे. तर तुमची जर eKYC बाकी असेल तर लगेच eKYC करून घ्या PM किसानची. तर अतिवृष्टीचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर जे ते आपलं लातूर झाल्याच्या नंतर इथं आपलं बीड झाल्यानंतर आपलं इथे जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा भरपाईची जे काही रक्कम आहे, भरपाईची जी रक्कम खात्यामध्ये इथं जमवण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता ज्यांना कोणाला नवीन योजनेचे फॉर्म भरायचे असतील, शेतीविषयक सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. त्यानंतर जे काही 26 नंबरला वाशिम, यवतमाळ आणि नागपूर तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाईव्ह पैसे खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर 2 वाजतापासून तर तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नसेल तर 2 ते 3 दिवसात इथं जमा होतील. त्यानंतर जे आहे यामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, नंदुरबार, जळगाव, वर्धा तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर आता ज्या जिल्ह्यातील व ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे इथं राहिलेले आहेत तर अशांना इथं टाईम लागू शकतो. तर ज्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची जी काही रक्कम आहे, जी काही अतिवृष्टी भरपाईची रक्कम खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे. बरेच जिल्ह्यातील पंचनामे काय अधिक बाकी आहे, पंचनामे इथं बाकी आहे, त्यामुळे पैसे इथं मिळत नाही आहे. ज्यांचे पंचनामे पूर्ण झालेले शेतकरी बांधवांचे तर अशांमध्ये
पैसे खात्यामध्ये लाईव्ह इथं जमा होत आहे. तर यामध्ये आपण 36चे जिल्हे बघितलेले आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील जे काही राहिलेले जे काही जिल्हे आहेत, तर आता 36 जिल्हे लाईव्ह इथं अपडेट आलेलं आहे. त्यानंतर 2 वाजल्यापासून DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा होण्याची जी काही प्रक्रिया आहे ती इथं सुरू होणार आहे. तर आता जे काही राहिलेले जिल्हे आहे, तर यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पैसे लगेच दिसत आहे, काही जिल्ह्यांमध्ये इथं टाईम लागू शकतो. काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत पैसे इथं जमा होतील, काही ठिकाणी उद्या सकाळपर्यंत एंट्री जेव्हा तुम्ही पासबुकमध्ये कराल, तर तुमचे जे काही भरपाईचे पैसे आहे ते तुम्हाला इथं मिळणार आहे. तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची जी काही रक्कम आहे ते जमा करण्यात आलेली आहे. तर आता यामध्ये किती मिळणार आहे भरपाईची रक्कम? 36,000 रुपये हेक्टरीप्रमाणे जमा होण्यास सुरुवात. तर सर्वसाधारण पिकासाठी तुम्हाला इथं मिळणार आहे 6,800 रुपये. बागायती पिकासाठी तुम्हाला इथं मिळणार आहे 18,000 रुपये प्रति हेक्टरी. विशेष जे काही असेल यामध्ये बागायत जर असेल तर 28,000 रुपये प्रति हेक्टरी. नुकसान भरपाई जर 100% असेल तर 36,000 रुपये तुम्हाला इथं मिळणार आहे. तर 100% जर नुकसान असेल तर कमी जास्त असू शकते, त्यामध्ये टक्केवारी तुमची. पीक विमा 17,000 रुपये हेक्टरीप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता पहिल्या टप्प्यामध्ये पैसे इथं ट्रान्सफर होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता पेंडिंग जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये कधी जमा होणार आहे? तर यामध्ये 24 ते 72 तासांमध्ये किंवा 2 ते 3 दिवस इथं याचे जे काही पैसे आहेत ते जमा होण्याकरिता इथं लागणार आहे. तर आता यामध्ये भरपाईच्या रकमेवर तुमचं डिपेंड करेल. 100% जर असेल तर 36,000. बागायती जेवढं तुमचं जास्त नुकसान असेल तेवढी तुम्हाला अतिवृष्टी भरपाई ही थेट 2 वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केल्या जाणार आहे. तर 24 ते 72 तासाच्या 3 दिवसात तुमच्या खात्यामध्ये 100% भरपाईची रक्कम ही जमा केल्या जाणार आहे. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.